एक 13 वर्षांची मुलगी आईने पैसे दिले आणि आनंदात ती खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली. तिच्या चेहऱ्यावर आनंद असेल, दुकानातून घेतलेला खाऊ खाण्याची ओढ असेल, पण तिच्या नशिबात तो खाऊ नव्हता. ती दुकानात गेली आणि परत आलीच नाही. ही धक्कादायक घटना कल्याणची असून चिमुकलीला न्याय देण्यासाठी पुन्हा बदलापूर करा अशी मागणी होताना दिसते. सोमवारी संध्याकाळी राहत्या घरी विशाल गवळीने त्या मुलीसोबत गैरकृत्य करून तिची हत्या केली. तिचा मृतदेह मोठ्या बॅगेत लपवला. नंतर बँकेत काम करणारी त्याची पत्नी साक्षी घरी आली असता तिला घडलेला प्रकार विशालने सांगितला. दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे ठरवलं. आधी घरात पडलेलं रक्त पुसून काढलं आणि रात्री मित्राची रिक्षा बोलावून घेतली. त्यानंतर स्वतः रिक्षा चालवत विशाल पत्नीसह मृतदेह असलेली बॅग घेऊन बापगावला गेला. एवढं सगळं कृत्य करूनही आरोपीला जराही पश्चाताप नव्हता. मृतदेह फेकून दोघे परत घरी येत असताना नराधम विशालने आधारवाडी चौकात बारमध्ये जाऊन दारूची बाटली विकत घेतली. बारमध्ये सीसीटीव्ही मध्ये विशाल गवळी दारू घेत असताना पाहायला मिळतोय. तेव्हा कुठलीही भीती किंवा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. तिथूनच तो पत्नी साक्षीच्या गावी शेगाव येथे निघून गेला, तर साक्षी घरी परतली. पोलिसांनी साक्षीची चौकशी केल्यानंतर तिने हा सर्व उलगडा केला. विशालला दाढी होती, परंतु आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्याने शेगाव या ठिकाणच्या सलूनमध्ये दाढी काढून टाकली. त्यानंतर तो पेहराव बदलून सलूनमधून बाहेर पडत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आरोपीच्या घराबाहेर पडलेल्या रक्ताच्या डागांवरून त्याने मुलीची हत्या केल्याचं उघड झालं आणि त्यानंतर चौकशी केल्यानंतर सर्व माहिती समोर आली. विशालला या गुन्ह्यात साथ देणारी त्याची पत्नी साक्षी ही त्याची तिसरी पत्नी आहे. त्याच्या 2 बायका त्याला सोडून गेल्या आहेत. विशालवर यापूर्वी विनयभंग, चोरी, मारहाणीचे देखील गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपारीची शिक्षा देखील झालेली आहे. तो जामिनावर बाहेर आलेला होता. दरम्यान त्याने अल्पवयीन मुलीसोबत केलेलं कृत्य पाहता तो विकृत मनोवृत्तीचा असल्याची देखील चर्चा समोर आली आहे. त्यामुळे बदलापूर प्रकरणासारखं विशाल गवळीचाही एन्काउंटर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली. या प्रकरणात विशाल गवळी, त्याची पत्नी आणि रिक्षा चालक मित्र यांना अटक करण्यात आली असून आता या प्रकरणात कोणती ठोस पावलं उचलली जातात, आरोपीला कठोरात कठोर आणि किती वेळा शिक्षा होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच या घटनेमुळे राजकारणही रंगलंय आणि राज्यभरातून संताप देखील व्यक्त केला जातोय. या घटनेविषयी, या नराधमाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.